खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे ही आजची काळाची गरज आहे। आजचा हा धर्म आहे, हा युग धर्म देखील आहे आणि या युग धर्माचा जागर करण्याच्या अनुषंगाने निवडणुका येतील, निवडणुका जातील, सत्ता येईल, सत्ता जाईल, तिकीट भेटेल, तिकीट कटेल, पद मिळेल, पद मिळणार नाही, मात्र सर सलामत तो, ही नेमकी अवस्था आज आपल्या देशाची झालेली आहे आणि देशात सद्भावनेचा राज झालाय आणि सद्भावनेचा जर राज झाला तर तुमचं आपलं कोणाचंच काही खरं नाही। हा सत्य जो मंत्र आहे त्या मंत्राच्या अनुषंगानं आयोजित या सद्भावना शांती मार्चच्या नागपूर या ठिकाणी समारोपाच्या प्रसंगानं मंचावर उपस्थित आदरणीय एआयसीसीचे प्रभारी महोदय, तद्वतच लोकमान्य गणमान्य आदरणीय महाराष्ट्र प्रदेश सर्व नेतृत्व, लोकप्रतिनिधी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज महाराष्ट्राची परिस्थिती जी आहे ही अत्यंत विदारक स्वरूपाची आहे। आपण सर्वजण काँग्रेस पक्षामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांना पहिल्यापासून जातो, त्या जात असतानाचा आपला एक अभिनिवेश असतो, आपली एक भूमिका असते, आपला एक दृष्टिकोन असतो, आपले सुख असतात, आपले दुःख असतात, आपल्याला तक्रारी असतात, आपल्या अपेक्षा असतात, आपल्याला आवडणारा व्यक्ती असतो, आम्हाला नावडणारा व्यक्ती असतो, आपण कोणाचे तरी हितचिंतक असतो। मात्र या सगळ्यांना पेक्षा वेगळं आज काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला वागलं पाहिजे अशी एक परिस्थिती आणि चित्र आपल्या महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये निर्माण झालेलं आहे। त्यामुळे आज आपण कहा गए ते काही नाही, क्या लाया कुछ नाही, असं करून या कार्यक्रमावरून आपण परतू शकणार नाही। आपल्याला नेमकेपणानं आपली भूमिका सर्वांना ठरावी लागणार आहे, नाहीतर आगामी काळ हा देशाचाच वाईट आहे, समाजाचाच वाईट आहे, पक्षाचं काय वेगळ्याने सांगण्याची आवश्यकता नसावी। कॅलेमिटी मेक्स युनिटी नावाचंही एक शास्त्र आहे। जेव्हा संकट येतात, जेव्हा मोठ्या मोठ्या आपत्ती आपल्यावर येतात, तेव्हा सगळ्या लोकांनी एकत्र होऊन त्याच्या विरोधात आपण लढत असतो। या सूत्राला कॅलेमिटी मेक्स युनिटी म्हणतात। ही पक्षावरही लागू आहे, ही देशावरही लागू आहे, ही व्यक्तीवरही लागू आहे, समूहावर सगळ्यांवर लागू आहे। आणि आज आपल्याला युनिटीची गरज आहे आणि युनिटी जर करायची असेल, हम सब एक आहे जर आपल्याला म्हणायचं असेल, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आपल्याला म्हणायचं असेल, आपल्याला संविधानाचं राज्य म्हणायचं असेल, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, वारकरी संप्रदाय, या सगळ्यांचा आपल्याला जर उल्लेख, आपल्या उच्चार जर करायचा असेल तर आपल्या मनात, आपल्या हृदयात नेमकेपणानं कोणती भावना असली पाहिजे, तर त्या भावनेचं नाव आहे सद्भावना। जोपर्यंत सद्भावना वृद्धिंगत होणार नाही तोपर्यंत आपल्या समस्या ज्या आहेत या दूर होऊ शकणार नाही। आज नेमकेपणानं समस्या काय आहेत, तर गरीब जो आहे तो अधिक गरीब होत चाललाय, श्रीमंत जो आहे तो अधिक श्रीमंत होत चाललाय आणि गरीबाच्या आणि श्रीमंताच्या मधली जी दरी आहे ही मोठ्या प्रमाणावर वाढत 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 चाललेली आहे। पहिले झोपडपट्टीतला जात गेलेला माणूस म्हणायचा की मला खोली भेटली पाहिजे, खोलीतला माणूस म्हणायचा की कसं काय असं जमलं पाहिजे, 1 BHK चा जरी फ्लॅट भेटला पाहिजे, 1 BHK वाला म्हणायचा 2 BHK चा भेटला पाहिजे, पैदलवाला म्हणायचा सायकल भेटली पाहिजे, सायकलवाला म्हणायचा मोटरसायकल भेटली पाहिजे, मोटरसायकलवाला म्हणायचा की गारगार हवा लागली पाहिजे, त्यासाठी 4 चाकी आली पाहिजे। आता ह्या सगळ्या मध्यमवर्गीयाच्या अशा अपेक्षा या आता फोल ठरल्यात। आता झोपडपट्टीवाला तिथे तकणं आवश्यक झालाय, 1 BHK वाला फ्लॅटवाला म्हणतो काहीतरी आला, याला विकून काही दुसरा धंदा पाणी करता येतो का तो बघावा। त्यामुळे शहरातला जो नागरिक आहे तो परेशान आहे, ग्रामीण भागातला आपला शेतकरी जो आहे त्याच्या शेतमालाला भाव नाही। शेतमालाला भाव का नाही? सोयाबीनचा भाव काय आहे, तो 4.5 रुपये, 4,000 रुपये क्विंटलचा सोयाबीनाचा भाव आहे। सोयाबीन तेलाचा भाव काय आहे, काय माऊली? 170, 175, 180, त्याच्यात 15% पाम ऑइल आहे, 5 रुपये किलो ना आणेल।
ते 15% त्याच्यात टाकलंय. सोयाबीनच्या तेलाचा भाव वाढत वाढत चालला आणि सोयाबीनचा भाव कमी कमी होत चालला. तेच कापसाचं, तेच धानचं, तेच मक्याचं शेतमालाचा भाव एकीकडे पडत आहे आणि शेतकरी जो आहे तो हवालदिल झालेला आहे. शेतकऱ्याच्या पोराचे लग्न होऊन राहिले. शहरातले पोट्टा संध्याकाळी तसाच येते का काही भानगड घेऊन येते घरात. ही एक नवीन समस्या, एक नवीन चिंता ही आता पालकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. याचे सर्व जे कारण आहे, या सर्वांचे कारण या राज्य व्यवस्थेमध्ये कुठेतरी अडकून पडलेले आहेत. त्यामुळे आजचा जो राज्यव्यवस्था आहे, जी दिल्लीतली आहे, जी मुंबईतली आहे, यांनी आता एक कठपुतलीचा खेळ सुरू केलेला आहे. आणि या कठपुतलीच्या खेळामधल्या कठपुतल्या या बावल्या ज्या होत्या या निर्जीव होत्या. मात्र यांनी जो डाव टाकलेला आहे, यांच्या कठपुतल्या या देशातल्या नागरिकांना ते जरूर बनवत आहेत. मात्र या कठपुतल्या ज्या आहेत या निर्जीव नाही, या हाडामासाच्या आहेत आणि यांच्या हातामध्ये तलवारी दिलेल्या आहेत, काठ्या दिलेल्या आहेत, दगड दिलेले आहेत आणि एकमेकांचे डोके फोडायचे आणि यांनी खुशाल राज्य करायचं याचे एक नियोजन आपल्या देशामध्ये आणि पर्यायाने आपल्या महाराष्ट्रामध्ये हे नियोजन घातलं जात आहे. नागपूरची दंगल झाली. नागपूरच्या दंगलीमध्ये जे आमदार आहेत त्या आमदारांच्या व्हिडिओ व्हायरल आहेत. त्यांनी काय म्हटलं की मी फोन लावत होतो, पोलीस फोन उचलत नव्हते, पोलीस फोनाचं उत्तर देत नव्हते, मुख्यमंत्री फोन लावत होते. मात्र मुख्यमंत्र्याच्या फोनलाही पोलीस प्रतिसाद. अरे कोण म्हणतंय? सत्ताधारी आमदार म्हणतोय. कोणाचं नाव सांगतोय? गृहमंत्र्याचं नाव सांगतोय, मुख्यमंत्र्याचं नाव सांगतोय. या कारणातच दडलंय की या सरकारच्या या दंगलीच्या मागे कोण प्रायोजक होतं. या दंगलीचे प्रायोजक आहेत. मला नाव घेण्याची आवश्यकता नाही. हाताच्या कंगनाला आरसा कशाला? अरे गव्हर्नमेंट स्पॉन्सर तुम्ही दंगली घडवता. 2002 मध्ये गुजरात पेटवला. तुमची राजकीय पोळी शेकून घेतली. ज्या माणसाला कोणी ओळखत नव्हतं त्या दाढीवाल्याला त्यांनी दंगली घडवल्या, माणसं लढवले, गर्भवती महिलेचे पोट फाडले, ते अभक्ष आहे ते त्रिशूळावर लटकवलं. इतकी भारताच्या इतिहासात जेवढं काळीमा फासणारी दंगल 2000 मध्ये ज्या माणसाने घडवली त्या माणसाला देशाचं पंतप्रधानपदी पाहण्याचं दुर्भाग्य हे आपल्या सर्वांवर आलंय. आणि या घटनेवरून आपल्याला काही शिकलं पाहिजे. आता पुन्हा दंगली झाल्या पाहिजे आणि दंगली होऊन त्यांचं राज्य टिकलं पाहिजे, हे त्याच्या मागचं कारस्थान आहे. मात्र यावेळेच्या दंगली ज्या आहेत त्या निवडून येण्यासाठी नाही. यावेळेच्या दंगली ज्या आहेत त्या महाराष्ट्र लुटून नेण्याकरता आहे. महाराष्ट्र कसा लुटून नेला जातोय? तर महाराष्ट्रातल्या ज्या जमिनी आहेत या उद्योगपतींच्या घशात घालण्याचं कारस्थान सुरू आहे. कुठे उत्खननासाठी जमीन दिला जात आहे. तो मुंबई अख्खी धारावी असेल, मुंबई असेल, ती त्या अडाणीला आंदोलन दिला जात आहे. शेतमालाचा भाव पाडायचा, तेलाचा भाव वाढवायचा, कापसाचा भाव पाडायचा, कपड्याचा भाव वाढवायचा, तुरीचा भाव पाडायचा, कमी करायचा, डाळीचा भाव वाढवायचा. हा धंदा करताना मध्यस्थ जो आहे, जो व्यापारी आहे, त्या व्यापाऱ्याचं चांगलं या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे जर तेल वाढत असेल तर शेतमालाचा भावही वाढला पाहिजे. सिमेंटचा जर भाव वाढत असेल तर मजुरीचाही वाढला पाहिजे. मात्र आपल्या कामगारांना कुठलाही त्यांना सुख मिळणार नाही, शेतकऱ्यांचं पोट भरणार नाही, अशी एक व्यवस्था निर्माण केल्या जाते. आणि या व्यवस्थेकरता आता दंगली घडवल्या जात आहेत. म्हणजे शांततेने सर्व यांना देश लुटता यावा आणि हा सद्भावना यात्रा काढण्याचं जे कारण आहे ते आपल्या सगळ्यांना जाणतं व्हायचंय. आणि हृदयामध्ये आपल्या देशाच्या संविधानाच्या बद्दलचा आदर, आपुलकी आणि संविधानाचं संरक्षण आणि संवर्धन करण्याची जिद्द आपल्या मनामध्ये असली पाहिजे. नागपूरला दंगलीचा इतिहास नाही. नागपूर हे गुण्यागोविंदाने एकाच एक जीवनात राहणारं एक महानगर आहे. 300 वर्षापूर्वी पासून या याच्यामध्ये ताजुद्दीन बाबाला हिंदू, मुस्लिम, बौद्ध सर्व धर्माची लोक जातात. रामाची जेव्हा रथयात्रा निघते तेव्हा सर्व धर्माचे लोक येतात. मात्र अशा या शहराची शांतता ही भंग करायची आहे. कारण या सरकारचं जे विफलता जी आहे त्या विफलतेकडे आपलं सगळ्यांचं कोणाचं लक्ष जाता कामा नये. ही दंगल होण्याच्या आधी असं एक चित्र निर्माण झालं होतं की अर्धा महाराष्ट्र यांना जाळायचा होता. कोकणामध्ये दंगली झाल्या, राजापूरला दंगल झाली. राजापूरच्या दंगलीचं काय कारण आहे? तर राजापूरच्या दंगलीला होळी त्या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम गुण्यागोविंदाने राहतात. मात्र राजापूरला आयर्न ऑर निघालेलं आहे आणि त्या आयर्न ऑर हे अडाणीला विकलेलं आहे. त्याचं उत्खनन होण्याकरता त्या ठिकाणी दंगल घडायला गेली. मी अधिक बोलणार नाही.
मात्र आपल्याला सगळ्यांना दृष्टिकोन ठेवून आपल्या व्यवस्थेकडे बघितलं पाहिजे. आपल्याला कसं लुटलं जात आहे, कसं नागवलं जात आहे, कसं नाचवलं जात आहे, कसं लढवलं जात आहे, या दृष्टिकोनातून डोळस पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना बघावं लागणार आहे. आता हा विषय जिंदाबादचा नाही, हा विषय मुर्दाबादचा नाही, तू आगे बढवता हा विषय नाही. हा विषय एकजुटतेने आपल्याला सर्वांना सद्भावनेच्या अनुषंगानं पुढे गेलो पाहिजे. हे दान आपल्याला सगळ्यांना मागण्याकरता महाराष्ट्रभर काँग्रेसने फिरण्याचा निर्णय घेतलेला आहे. आज आपल्याकडे सद्भावना पदयात्रा ही पहिल्यांदा नाही आली. बीडला एक संतोष देशमुख नावाचा एक सरपंच जो आहे त्याचा अमानुष पद्धतीने क्रूर पद्धतीने खून केला. तिथे दोन समाज, दोन हिंदू धर्मातल्या दोन जातींना लढवण्याचं काम झालं. एक जात एकीकडे उभी केली, दुसरी जात दुसरीकडे उभी केली. आका नावाचा शब्द आला, खोक्या नावाचा शब्द आला. पोलिसांनी त्या ठिकाणून आपलं संपूर्ण यंत्रणा काढून घेतली आणि खासगी टोळ्यांना तो जिल्हा आंदोलन देण्याचं काम केलं. त्या जिल्ह्यामध्ये आपली सद्भावना पदयात्रा गेली आणि दोन जातींनी आपसात न लढता एकत्र नांदावं हा संदेश घेऊन आपण त्या ठिकाणी गेलो आणि भरगच्च स्वरूपाचा प्रतिसाद बीडमध्ये आपल्याला मिळाला. आपण याही ठिकाणी शांतता कमिटी पाठवली, फॅक्ट फाइंडिंग कमिटी पाठवली, इथेही शांतता नांदावी यासाठी प्रयत्न केला. आणि आज ही पदयात्रा जी आहे हा कोणताही राजकीय कार्यक्रम नाही, राजकीय सोपस्कार नाही, आला शेव तर केला देव नाही. हा आपलं कर्तव्य आहे की काँग्रेसच्या माणसानं काय वर्तन आपलं असलं पाहिजे आणि या देशामध्ये सत्तेसाठी नव्हे त्या देशाच्या एकता अखंडतासाठी लढणारा पक्ष हा काँग्रेस पक्ष आहे. ही जबाबदारी घेऊन आज या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. विविधतेत एकता ही भारत की विशेषता हे मानत असताना आपण पुढे आलोय. पुढच्या काळामध्ये राऊत साहेब, पुढच्या काळात परभणी या ठिकाणी पण आपली 3-4 तारखेला विजय होतो, त्या ठिकाणी आपल्याला जायचंय आणि त्या ठिकाणी दलितांच्या आणि सवर्णांमध्ये जो एक त्या ठिकाणी एक तणाव निर्माण झालेला आहे त्या अनुषंगाने तिथेही संदेश द्यायचा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे एक आहे. हा नारा घेऊन आपण त्याही ठिकाणी सद्भावना घेऊन जात आहोत. जिथे जिथे सद्भावनेवर संकटात येईल त्या त्या ठिकाणी काँग्रेसचा कार्यकर्ता धावून जाणार आहे. ही भूमिका या सर्व आदरणीय त्याच्यात खासदार महोदय आहेत, आमदार महोदय आहेत, आमचे मंत्री महोदय आहेत, या सर्व आदरणीय नेत्यांच्या या ठिकाणी नेतृत्वात आम्ही जात आहोत. आज मान्य आमचे 4 खासदारही मंचावर आहेत. या मिशनचं काम आज कोणी बोलू शकलं असेल, कोणी बोलू शकलं नसेल, मात्र आज हे सर्व एवढं तोलामोलाचं मंचावरील जे नेतृत्व आहे हे एकत्र येऊन आणि एका संदेशाने एका दिलाने जे काम करते त्याचं कारण काय तर महाराष्ट्रामध्ये सद्भावना ही नांदली पाहिजे. सद्भावनाचा संदेश जो आहे हा पुढे गेला पाहिजे. ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि ही भूमिका असण्याचं कारण जे आहे ते आपल्यालाही सगळ्यांना समजून घ्यायचं आहे आणि ते कारण आहे की सर सलामत तो आणि आता सरच आपल्या ठिकाणावर न राहिलं, नुसतं धड राहिलं तर काय कामाचं. हा एक गांभीर्यपूर्ण विषय आपल्या सगळ्यांना समजून घ्यायचा आहे. कुठे औरंगजेबाची कबर काढली, मात्र औरंगजेबाच्या कबरीमधून यांनी घुमजाव का केला तर आपण सांगितलं की औरंगजेब क्रूर होता आणि देवेंद्र फडणवीसही हा यांचाही कारभार हा तेवढाच वाईट आहे. त्याच्यामुळे एकच वाद झाला आणि वाद झाल्यानंतर आपण पुन्हा दुसरा प्रश्न विचारला काँग्रेसच्या वतीने की जसं आपण औरंगजेबाची कबर खोदायची भाषा करताय, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, आपण RSSचे कच्चे बच्चे, तसंच आपण जे आहे ते इंग्रजांना मदत करणारे, स्वातंत्र्य नको नको म्हणणारे, समता नको नको म्हणणारे, बंधुभाव नको नको म्हणणारे, अस्पृश्यता असली पाहिजे म्हणणारे एक वर्ग जो होता आणि दुर्दैवाने त्या वर्गाचं मुख्यालय विषमतेचे बीज पेरणारा जो भारतात जो विचार आहे, दुर्दैवाने जे रेशमबाग मध्ये थंडा थंडा कुलकुल म्हणून बसलेले आहेत ते आपल्या सगळ्यांचा आता लढवण्याचं काम आणि देशामध्ये आग लावण्याचं काम करतात आहे. त्यांना आपण प्रश्न विचारला की अशी देशाच्या एकते अखंडते संविधान आणि स्वातंत्र्याच्या विरोधात भूमिका घेणारे आणि इंग्रजांना मदत करणारे आणि इंग्रजांकडून पेन्शन घेणाऱ्या अनेकांच्या कबरी, पुतळे, समाध्या या देखील आपण उद्ध्वस्त करणार का. आणि हा प्रश्न विचारल्या करंट लागला आणि तो करंट लागत असताना नागपूरची दंगल झाली आणि नागपूरची दंगल झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं दुसऱ्याचं घर जाळलं तर आपलं घर जळतं. एका मिनिटात झटका लागला.
करंट लागला, लाईट लागला, गड्या हा सरीपाटावरचा खेळ अंगलट येऊ शकतो. आणि त्यांनी ताबडतोबीनं कबरीतून विड्रॉल होण्याची भूमिका घेतली की हे जर आपल्या रेशीम बागेत घुसले बका 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 तर काय होईल. त्यामुळे धनंजय मुंडेचा झालेला जो राजीनामा आहे हा राजीनामा काही नैतिकतेच्या आधारावर झाला नाही. तर त्यांना वाटलं की मंत्रालयात लोक घुसतील म्हणून त्यांनी राजीनामा घेतला. आणि उपरती जे सुचली की त्यांच्या लक्षात आलं की या रेशीमबागच्या कंपाऊंडचे कुलप कधी तोडल्या जातील म्हणून त्यांनी घाबरून आता कुठेतरी वेगळी भूमिका घेतली. आता कठपुतलीचा वेगळा डाव सुरू करतील, एकमेकांच्या विरोधात लढवण्याची भूमिका घेतील. आणि आपल्याला सगळ्यांना संविधानाचा जो विचार आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे, गाडगे महाराजांचा, तुकडोजी महाराजांचा जो विचार आहे हा विचार पुढे घेऊन जायचा आहे. निवडणुका येतील जातील, मी आधी सांगितलं ते सत्य आहे. कोणाला कोणतं पद छोटं मोठं मिळेल नाही मिळेल हाही नंतरचा प्रश्न आहे. मात्र विकास भाऊ, आपण विकासाचा जो सुरुवात करत असताना एक मनांचा विकास, आपल्याला लोकांच्या समृद्धीचा विकास हा देखील करावा लागणार आहे. त्याला एक क्रमांक 1चं प्राधान्य द्यावं लागेल. आणि ते क्रमांक 1चं प्राधान्य देत असताना कुठेही किंतु परंतु राहणार नाही. आपल्या शंकांवर हाही एक निर्णय आपल्याला सगळ्यांना घ्यायचा आणि तेच आव्हान करण्याकरता आज ही पदयात्रा काढण्यात आली. सर ते शेवटी एवढंच सांगतो की राहुल गांधींनी सांगितलं की मोहब्बत की दुकान, आणि मोहब्बतची दुकान म्हणजेच काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. आणि त्या मोहब्बतची दुकान आपल्याला उघडायची आहे आणि त्या दुकानातून आपल्याला सद्भावना पसरायची आहे, सगळ्यांना सोबत घ्यायचं आहे. आणि हे आपलं मोहब्बतचं जे दुकान आहे, आज नागपूरमध्ये आपण आलो. माझे काही शब्द या ठिकाणी राजकीय अभिनयामध्ये वाटले असतील तर कृपा करून तसं समजून घेऊ नका. मी जेही बोललो ते सत्य बोलेंगे, जो भी कहेंगे सच कहेंगे, सच के सिवा कुछ नहीं कहेंगे. हे सांगत असताना आपली सद्भावना पदयात्रा निघालेली आहे. आपण सर्वात आधी चैत्यभूमीवर गेलो. का गेलो? दीक्षाभूमीला आपण गेलो. का गेलो दीक्षाभूमीवर? तर त्या ठिकाणी समतेचा जो संदेश आहे, सामाजिक न्यायाचा जो संदेश आहे आणि बाबासाहेबांनी आपल्याला दिलेले जे संविधान आहे त्याचं संवर्धन आणि संरक्षण करू याचा संकल्प आपण करण्याकरता, नव्याने संकल्प करण्याकरता आपण त्या ठिकाणी गेलो. ताजुद्दीन बाबाच्या दर्ग्यावर तिथे गेलो आणि ताज दरबारमध्ये गेल्यावर काय मागितलं तर आपण सद्भावनेचं साकडं घातलं. आणि सद्भावनेचं साकडं घालत असताना या भारतातल्या लोकांना गुण्यागोविंदाने राहू दे, चांगलं राहू दे याचं साकडं घालण्याकरता ताज दरबारात आपण गेलो. तिथून टेकडीच्या गणपतीवर गेलो आणि टेकडीच्या गणपतीवर गेल्यावर काय म्हटलं तर सुबुद्धी दे दयागणा, दूरबुद्धी दूर कर. या दृष्ट लोकांची ती दुर्बुद्धी ती दूर कर. कारण आपण मारून टाकावाले लोक नाही, आपण संपून टाकावाले लोक नाही, आपण हातात तलवार घेऊन निघालेले लोक नाही, तर आपण हातामध्ये सुई दोरा घेऊन निघालेले लोक आहोत. आणि तो सुई दोरा घेऊन निघालेले लोक असताना दुर्बुद्धी दूर करण्याची देखील आपण प्रार्थना त्या निमित्तानं आपण केली. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जोडो मैत्र जीवा. ही सद्भावनाचा एक साकडं हे आपल्या आध्यात्मिक परंपरेला आपण घालून आज या पदयात्रेच्या निमित्तानं आपण पायी चालत आलोय. आपला एक पदयात्रेचा मार्ग एक होता आणि त्यातून आपण काय सांगणार होतो तर शांतता. आपण रस्त्याने निघालो तर कोणतं गीत म्हणत होतो? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगीचे हीन अतिपतित तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे. कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही, कोणी सगळेजण जे आहेत ते एकसारखे, प्रभूचे लेकरे सारी तयाला सर्व ही प्यारी. हे सांगत असताना जगाला प्रेम देण्याचा आपण संदेश घेऊन ही पदयात्रा काढली. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम, ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मती दे भगवान. या विचारांनी आपण ही पदयात्रा काढली. मात्र त्या पदयात्रेमध्ये काही अप्यारे कोणी होते, त्यांनी सांगितलं की ही पदयात्रा काढू नका, विरोध केला. आता याच्यात विरोधाचं काय? मोहब्बत की दुकान, याचं शटर बंद करण्याचं काय कारण आहे? सद्भावना जी आहे या संदेशामध्ये कोणाची काय हरकत आहे? अरे तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही या. हिंमत कशाला? आम्ही तुम्हाला सांगतो की सद्भावने करता जर सर्व येत असतील तर गांधींचा आमचा पक्ष आहे, गांधींनी आम्हाला काही वर्ग सांगितलेलं नाही. मात्र सद्भावना जर लयास आली तरच त्यांची सत्ता येते. आणि सद्भावना वृद्धिंगत झाली तर त्यांना घरी
बसावं लागतं. अरे तुमच्या खुर्च्यांवर तुम्हाला बसवायसाठी जर भावा जाती जाती धर्मात जर भांडण लावत असाल तर येणारा इतिहास तुम्हाला माफ करणार नाही. या भारताच्या तान्या बाण्यासोबत गंगा जमुना तहजीब सोबत भांडू नका. आमचा रस्ता बदलण्याकरता इकडून नका घेऊन जाऊ तिकडून म्हणून आम्ही काही वही बनाएंगे वाले नाही. ते वही बनाव वाले आहेत, तेढ निर्माण करणारे. आमची सद्भावना होती, आम्ही पण कोणाचे काही नादी लागलो नाही. आमच्या नेतृत्वानं, आमच्या शिल्पींनी, विगमोंनी, सगळ्या नेत्यांनी सांगितलं आणि त्यानुसार ही पदयात्रा संपन्न झाली आहे. मात्र सद्भावनेच्या रस्त्यात काटे टाकणाऱ्या या लोकांना आपल्याला ओळखायचं आहे. आणि कशासाठी ओळखायचंय? धडा शिकवायसाठी आज ही भाषा बोलणं आपल्याला शोभणार नाही. यासाठी आपल्याला ओळखायचं आहे की सद्भावना आपल्या मनात नांदली पाहिजे, त्याचा विकास आपण सर्वजण करू, एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि सरते शेवटी अशांतता पसरवणाऱ्या, सामाजिक दुही निर्माण करणाऱ्या त्यांनाही इशारा या ठिकाणी देतो आणि हात जोडून त्यांनाही विनंती करतो की तुमच्या खुर्च्यावर बसण्याकरता माणसात भावाभावात भांडणं लावू नका, देशाचा सत्यानाश करू नका, धिंगाणा या आपल्या समाजाचा होऊ देऊ नका. अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून बहुजन समाजाला गड्ड्यात घालण्याचं काम चाललंय, त्याच्याकडे आपण लक्ष देऊ. लढवण्याचं काम चाललंय, त्या निमित्तानं सद्भावना आपण वाढू. आणि हे सांगत असताना मी त्यांना इशारा देऊ इच्छितो की आमची एकता आणि अखंडतेची जी मशाल आहे ही आम्हाला तशीच तेवढ ठेवायची आहे. रोशनी हर किसी को मिले चंद घरानों को नहीं, मशाले लेके उठे हो तो कसम ये भी खाओ हम चिरागों को जलाएंगे मकानों को नहीं. आणि हे करताना राहुल गांधींचं समर्थन करताना सांगू इच्छितो की मेरी कोशिशों को सहारो, मेरे हमराह चलो. मैंने एक शम्मा जलाई है तूफानों के खिलाफ. आणि या तुफानाच्या विरोधात राहुल गांधींसारख्या एका सच्च्या माणसानं जी मशाल लावली आहे, रमेश चेन्नीतालाजींच्या निमित्तानं आज त्या मशालीचा संदेश घेऊन आपल्यापर्यंत आले. मी त्यांनाही या सद्भावनेच्या यात्रेला त्यांनी प्राधान्याने या ठिकाणी अनुमोदन देत असताना आले. मी त्यांचंही या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो आणि भाजपला एवढाच इशारा देतो की ये मचलती है, तुम्ही छेडछाड करू नका. ये मचलती है तो तूफान मचल जाते हैं, ये उबलती है तो भूचाल उबल जाते हैं. मेरे देश की एकता और अखंडता की मशाल को बुझाने की कोशिश मत करो मेरे भाइयों, इसके तेवर बदले तो इतिहास बदल जाते हैं. एवढाच इशारा देतो. सद्भावनेचं दान आपण भारत मातेच्या पदरात टाकावं हे आव्हान करतो. थांबतो. जय हिंद.